शेतकऱ्याचा विचार जर केला तर आज मुलगी मिळणं सुद्धा कठीण आहे, अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. उत्पादन खर्च आहे त्याच्यावर जास्त वाढव म्हणजे पैसे जास्त जातात आमचं. त्याच्यामुळे आम्हाला वाटत होतं की शेती ही विषयच नको. शेती नको, कुठं तर मुंबईला जाऊया, पुण्याला जाऊया, कुठं तर एखादी 10-20 हजाराची नोकरी करूया. आम्ही कसं काम करणार आणि फुकट जाणार, काम करणार फुकट जाणार, म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला. नाही बरोबर उगवलं का 8 दिवसात ते मोडायचं, पुन्हा ट्रॅक्टर बोलवायचा, पुन्हा पेरून घ्यायचं. उत्पन्न मिळत नसल्यामुळे घरात मुलाबाळांचे, घरातल्या सगळ्यांचे हाल व्हायचे. मग ते माझी आई खूप सहन करून ते दिवस काढलेत आमच्या आईने पारंपरिक शेतीच्या वेळेसचे. मानदेश देश हा कोसळ, उन्हाळ आणि दुष्काळी भाग आहे. दुष्काळी भागामध्ये बाग हे आम्ही स्वप्न पाहिलेच नव्हतं. कुठेतरी शेतकऱ्यांनी पण आवाज उठवला पाहिजे. का तर आपल्या शेतीची परिस्थिती काय चालू आहे, काय झाले, काय हे आपण शेतकऱ्यांनी पण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आमच्या शेतातील मातीचं परीक्षण व्हावं अशी मागणी केली होती. म्हणून मानदेशीने ह्या शेतकऱ्यांकडून शिकून, शेतकरी महिलांकडून शिकून की मातीचे वेगळे प्रकार असतात, त्याला कसं समृद्ध करावं मातीला, मानदेशीने सॉईल टेस्टिंग सेंटर, वॉटर टेस्टिंग सेंटर शेतकरी महिलांनी मानदेशीला करायला लावलं. आम्ही आपल्या शेतीमध्ये महिलांना जी आधुनिक पद्धतीने शेती करायची त्याच्याबद्दल आम्ही बांधावरती जाऊन त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान ह्या गोष्टी शिकवायला लागलो. प्रत्येकाच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांना मातीच्या 14 घटकांची माहिती सांगून त्यांच्याकडून माती सॅम्पल घेऊन येऊन लॅबला पोच करणे. त्यांनी लॅबला माती सॅम्पल आणून जमा केलं का एक 14 दिवसांनी शेतकऱ्याचा रिपोर्ट तयार होतो आणि एक 4 दिवसांनी शेड्यूल तयार होतं आणि 15 दिवसातनं एकदा शेतकऱ्याकडे व्हिजिट असते. तुमच्या शेतामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, अशा शेतकऱ्यांच्या बागांना व्हिजिट देऊन आपण अजून आपल्या बागेमध्ये काय प्रगती करू शकतो किंवा कोणत्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरू शकतो हे आम्ही आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि माहिती देतो. सॉईल टेस्टिंग उभारल्यापासून 1400 शेतकऱ्यांची सॉईल टेस्टिंग केलेलं आहे आणि आम्हाला असा आनंद वाटतो की सुरुवातीला शेतकरी काय करत होते, स्वतःचा खर्च म्हणजे खतांवरती अपाट खर्च करत होते आणि त्यांना पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघत होतं. आज आम्हाला असा आनंद आहे की शेतकरीचा खर्च आम्ही कमी केला आहे आणि शेतकऱ्यांना लखपती केलं आहे. आम्ही जी नवीन आधुनिक शेती चालू केली का नाही त्याची माहिती आम्हाला खरं तर मानदेशी शिबिरमधून मिळाली. माती परीक्षणाचा खूप फायदा झाला. आम्ही त्या पिकात बदल करत गेलो आणि आम्हाला येणारं प्रॉफिट भरपूर झालं तेव्हापासून. आम्ही सगळे एकत्र कुटुंब आहे आमचं. आम्ही सगळे मिळून द्राक्षी पीक करतो. सगळे खूप मस्त वाटते. आता या 2 वर्षात जो पण मी मातीवर काम करतोय, वेळोवेळी साहेबांचं मार्गदर्शन भेटते, तेव्हापासून माझ्या उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. उत्पन्नात 50% तर वाढ झालीच आणि काम करायला बी मजा येते. तर यावर्षी आम्हाला 105 रुपये रेट भेटला द्राक्षाला. आमचं 18 ते 19 लाख रुपये एकरी ह्या वेळेला झालेले आहेत. 9 लाख रुपये माझे गेल्या वर्षी झाले, गेल्या सीझन 400 झाडात. मग आता वाटते की शेतीच बरे आहे, नोकरी काय कामाची आता. आता असं वाटतंय की ठीक आहे, शेती केली तरी मुलांनी सुद्धा काय अडचणी यासारखा विषय नाही. दुष्काळी भाग हा लागलेला कलंक पुसून टाकायचा आहे, हा त्यांनी करण भैयांनी ध्यास घेतलेला आहे. सॉईल टेस्टिंग असू द्या, वेदर फोरकास्टिंग असू द्या, कॅटल लॅबच्या सर्व्हिसेस असू द्या, बायोगॅस आपण आता कसं आधुनिक पद्धतीने वापरू शकतो, ह्याचे जेव्हा आपण वर्कशॉप्स घेतो आणि ह्याची सर्व्हिसेस जेव्हा सुरू करतो, तरुण पिढीला खूप इंटरेस्ट येतं की आपण शेती केली पाहिजे. मानदेशामध्ये इतकी ताकद आहे ह्या शेतकऱ्यांमध्ये की ती शेतकरी येणाऱ्या काळात, माझा नक्की विश्वास आहे, येणाऱ्या 10 वर्षामध्ये मानदेश हा ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे माण तालुका हा ॲग्रिकल्चरच्या GDP मध्ये सगळ्यात श्रीमंत तालुका म्हणून ओळखला जाईल.